नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचा शेळकेटेक या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम आहे की नेमकं विम्याचे एकूण किती रक्कम आपल्या खात्यावरती जमा झाली आहे ते आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून कसे तपासू शकता। म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं विम्याची टोटल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे जो कोणी शेतकरी आहे पीक विमा भरल्यानंतर विम्याची एकूण रक्कम किती जमा झाली आहे ते कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून देखील चेक करू शकतील याची आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जर एखादी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स शेतीविषयक तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना जे की पीक विमा जो कोणी शेतकरी भरला असेल त्याला एकूण रक्कम किती मिळालेला आहे म्हणजे किती विमा रक्कम भेटला आहे त्याची नेमकं स्थिती म्हणजे नेमकं किती भेटला आहे आणि किती आणखीन येणार आहेत याची सगळी स्थिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला साइन इनच्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आर यू अ फार्मर लॉग इन फ्रॉम हेअर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा हे एवढे डिटेल्स टाकून रिक्वेस्ट फॉर OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमचं या ठिकाणी अकाउंट क्रिएट केलेला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला डोंट हॅव अ रजिस्टर मोबाईल नंबर यावरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम जो कोणी नवीन शेतकरी असतील या ठिकाणी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। जे की रजिस्ट्रेशनच्या मध्ये स्कीमचं नाव आणि फॉर्मर डिटेल्समध्ये पूर्ण नाव, मोबाईल नंबर, फॉर्मर टाईप कोणता आहे आणि कॅटेगरी कोणती आहे आणि या ठिकाणी त्यांचा पत्ता पूर्ण आणि या ठिकाणी फार्मर ID आणि अकाउंट डिटेल्स हे सगळी डिटेल्स टाकून सर्वप्रथम रजिस्ट्रेशन म्हणजे अकाउंट तयार करायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वरती जायचं आहे। जर तुमचं ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर चांगली गोष्ट, तुम्हाला फक्त लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला रिक्वेस्ट OTP करायची आहे। जसं तुम्ही रिक्वेस्ट OTP करशाल या ठिकाणी बघा मल्टिपल एकाच मोबाईलवरती जर मल्टिपल आधार कार्ड लिंक असतील म्हणजे मल्टिपल फॉर्मर ID लिंक असेल किंवा इतर शेतकऱ्यांना देखील ते मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जर तेच मोबाईल नंबर जर वापरत असतील तर या ठिकाणी बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर देखील तुम्हाला शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला रिक्वेस्ट OTP करायचं आहे। जसं तुम्ही रिक्वेस्ट OTP करशाल तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो कोणता मोबाईल नंबर तुम्ही दिलात त्यावरती OTP जाईल। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। आता हे एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल जे की या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम फार्मर डिटेल्स जो कोणी शेतकरी आहे शेतकऱ्यांचं नाव, आधार नंबर, रिलेटिव्ह नाव, मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स जे असतील ते चेक करून घ्यायचं आहे म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचं तुम्हाला तोच शेतकरी आहे का। त्यानंतर प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स जे की जर समजा गेल्या वर्षी आपण पॉलिसी भरलो तर या ठिकाणी नेमकं इयर सिलेक्ट करायचं आहे म्हणजे ज्या वर्षी तुम्ही पीक विमा भरला असाल त्या वर्षीचं म्हणजे कोणत्या वर्षीचं तुम्हाला क्लेम तपासायचं आहे नेमकं ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सीझनमध्ये खरीप रब्बी जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी पॉलिसी सिलेक्ट करायचं आहे। हे एवढं करताच आता या ठिकाणी तुमचा पॉलिसी नंबर जे काही पॉलिसीचे डिटेल्स असतील जसे की पॉलिसी नंबर आणि इन्शुरन्स कंपनी कोणती आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही कोणत्या सोर्सद्वारे केलात आणि तुमचं बँक कोणती आहे म्हणजे ब्रँच कुठला आहे आणि या ठिकाणी पॉलिसी नंबर कोणत्या क्रॉपसाठी तुम्ही हे पीक विमा भरला होतात, कोणत्या गावातून भरलात, किती एरियासाठी तुम्ही हे केलात
आणि टोटल इन्शुरन्स कितीचा आहे आणि तुम्ही किती भरलात हे सगळे डिटेल्स या ठिकाणी दाखवतील, जे की तुम्हाला क्लेम डिटेल्स बघण्यासाठी या व्ह्यूच्या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे एवढं करताच या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, क्लेम टाईपमध्ये जे काही असेल ते, आणि या ठिकाणी लॉस ऑफ पर्सेंटेज किती आहे, नेमकं किती नुकसान झालं आहे या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये दाखवेल. आणि टोटल क्लेम अमाऊंट किती आहे तर 4,717 रुपये, जे की त्यामधून पेएबल क्लेम अमाऊंट आहे 2,531. आणि या ठिकाणी आणि बॅलन्स जे काही बॅलन्स क्लेम अमाऊंट राहील 2,185, जे की आता हे क्लेम नेमकं झालं आहे का नाही, म्हणजे कोणत्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला आहे, हे संपूर्ण पेमेंट डिटेल्स जे की यामध्ये येईल. किंवा जर तुमचं क्लेम अमाऊंट दाखवत असतील, म्हणजे टोटल क्लेम अमाऊंट किती क्लेम झाला आहे ते देखील अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला दाखवून जाईल. जेवढं काही पेमेंट असेल हे एवढं पेमेंट शेतकऱ्यांचं आधार कार्ड, म्हणजे आधारला जे बँक लिंक असेल, आधार सीडिंग असतील त्याच खात्यावरती हे अमाऊंट क्रेडिट होणार आहे. विम्याची रक्कम किती आली आणि किती आणखीन येणार आहे याची स्थिती आपण या ठिकाणी कोणत्याही वर्षीचं आपण या ठिकाणी चेक करू शकता. जसे की आता समजा 2025 आहे किंवा 2024चा जर बघायचा असेल तर 2024 सिलेक्ट करा आणि या ठिकाणी पॉलिसी क्रमांक जर भरलेला असेल तर पॉलिसी क्रमांक दाखवेल. सीझन सिलेक्ट करा आणि या ठिकाणी पॉलिसीवरती क्लिक करा. हे एवढं करताच आता या ठिकाणी तुमच्यासमोर पॉलिसी डिटेल्स दिसतील, जे की क्लेम डिटेल्स व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. यामधून तुम्हाला एकूण किती टोटल क्लेम अमाऊंट किती मिळालं आहे, 719 एका वेळेस आणि या ठिकाणी 280 एका वेळेस, म्हणजेच या ठिकाणी बघा टोटल रक्कम जे असेल किती मिळालं आहे आणि कोणत्या खात्यावरती मिळालं आहे याची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवले जाईल, जे की सहजरित्या तुम्ही मोबाईलमधून देखील हे तपासणी करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून सहजरित्या आपल्याला किती रक्कम, जे की विम्याची आपल्याला किती रक्कम मिळाली आहे आणि किती पेंडिंग आहे याची संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपल्याला एकूण म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळालेलं आहे ते नेमकं कसं बघायचं आहे, त्याची स्थिती कशी तपासायची आहे हे तुम्हाला समजलं असेल. तर या ठिकाणी जर काही अडचण येत असतील किंवा काही तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.